हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बेल या झाडाची माहिती घेणार आहोत. हे एक पवित्र भारतीय झाड आहे जे विशेषतः भगवान शिवाला प्रिय मानले जाते. त्याची पाने बेलपत्र पूजेत वापरली जातात. हे झाड औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते आणि ते भारतात नैसर्गिकरित्या आढळते, ज्यात पाने, फळे आणि फुले विविध रोगांवर उपयोगी पडतात. हे एक मध्यम आकाराचे काटेरी पानझडी वृक्ष असून त्याला 3 पानांचा गुच्छ असतो, जो शंकराच्या त्रिशूळाचे प्रतीक मानले जाते. फुले पिवळी, हिरवी, गोड सुगंधी देतात. फळे गोल किंवा नाशपत्तीच्या आकाराची असून पिकल्यावर पिवळे होतात आणि तिचा गर गोड सुगंधी व थंड असतो. घरासमोर किंवा कुंडीत बेलाचे झाड लावले शुभ मानले जाते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि वंशवृद्धी होते. पिकलेली फळे अतिसार आणि पोटाच्या विकारावर गुणकारी आहेत. पानांचा रस ताप, श्वसनमार्गाचे आजार आणि इतर जखमांवर उपयोगी पडतात. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, पायात खडवा छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. जटेतून वाहे झुळझुळ गंगा, जटेतून वाहे झुळझुळ गंगा, डोक्यावर चांदोबा छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू, महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू, भाळाला भस्म शोभे छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती, बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती, शोभून दिसतोय छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. जगाच्या कल्याणा हळहळ प्राशन, जगाच्या कल्याणा हळहळ प्राशन, निळकंठ शोभतोय छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.